नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज या ठिकाणी मी आहे केशवनगर आणि खराडीला कनेक्ट होणारा जो ब्रिज होतोय त्या ब्रिजवर। तर या व्हिडिओचं एक कारण असं आहे की आम्ही ज्यावेळी आमच्या कामानिमित्त रिअल इस्टेटच्या कामानिमित्त या भागात फिरत असतो, मुंडवा असेल, केशवनगर असेल किंवा खराडीच्या परिसरामध्ये असेल, तर आम्हाला बऱ्याच आमच्या क्लायंटकडून अशी रिक्वायरमेंट आली होती की सर या पुलामुळे बऱ्याच लोकांची मानसिकता म्हणजे संभ्रमात आहे, त्यांनी प्रॉपर्टी घ्यायची का नाही घ्यायची। तर तुम्ही बघू शकता आज मी एक्झॅक्टली त्याच पुलावर आहे। तर तुम्ही हा साईडचा एरिया पण बघू शकतात, जिथं गोदरेजची खूप मोठी प्रॉपर्टी आहे, खूप मोठ्या बिल्डिंग्स आहे बॅक साईडला। आणि आता ज्या पुलावर मी उभा आहे तो पूल आहे जो कनेक्ट करतोय केशवनगर आणि खराडीला। तर तुम्ही बघू शकता आत्ताचा हा एरिया, सगळा एरियाचा व्ह्यू तुम्हाला दिसलेला आहे। तर मेन मोटिव्ह असा होता हा व्हिडिओ बनवण्याचा की या पुलाची सध्याची परिस्थिती काय आहे। तर अतिशय महत्वाकांक्षी असणारा हा प्रोजेक्ट होता, ज्याच्यामध्ये तब्बल तुमचा 20 ते 25 मिनिटांचा जो ट्रॅव्हल होता तर तो 2 ते 3 मिनिटांनी होणार होता। कारण हा पूर्ण कनेक्टिव्हिटी जो करतोय इथून डायरेक्ट तुम्ही खराडीला कनेक्ट करू शकता, आयटी पार्कला, इऑनकडे जो जातो इऑन पार्ककडे, आणि पलीकडचा जो जातो तो नगर हायवेला कनेक्ट होतो। आणि हा जो परिसर आहे लेफ्ट साईडचा, तर इथं आहे आपला मुंडवा आणि केशवनगरचा परिसर। इथं खूप प्रमाणामध्ये कायम गर्दी असते, तर ती ट्रॅफिक बायपास करायला म्हणून हा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आला होता। 2018 मध्ये हा प्रोजेक्ट प्रस्तावित झाला होता आणि 2022 मध्ये अंदाजित याचं काम चालू झालं होतं। साधारणतः 56 कोटी रुपयाचं सँक्शन होतं या प्रोजेक्टचं। आणि आता तुम्ही प्रोजेक्टचं जर सध्याची परिस्थिती बघितली असेल तर बऱ्याचशा कारणामुळे हा प्रोजेक्ट चर्चेत राहिलेला आहे। तर याचा इतिहास हा आहे की पूर्वी जर होतं तरी इथं जवळपास हा याचा जो एक एंड कनेक्ट होतोय इथं केशवनगर साईडला, आणि दुसरा जो जातोय तर तो आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवतोय आता तो कुठपर्यंत कनेक्ट होतोय आणि कामाची परिस्थिती काय। तर सुरुवातीचं जे झालेलं तर ह्या कामासंदर्भात जी चर्चा आलेली तर त्यात असा विषय होता की जवळपास इथं 3 स्मशानभूमी आहेत आणि तिन्ही वेगवेगळ्या धर्माच्या आहे। तर त्याच्यामुळे बऱ्याचशा काळासाठी हा प्रोजेक्ट रखडला गेला होता। पण नंतर काहीतरी इथं म्हणजे समन्वय घडून आणून राजकीय नेत्यांनी म्हणा किंवा या अथॉरिटींनी तर तो विषय मार्गी लावलेला होता। आणि आत्ताचा जो करंट जो होल्ड झालाय तर तो भूमी अधिग्रहण झालेलं नाही एका यांचं। तर सरकार आता ह्याच्यामध्ये किंवा लोकल अथॉरिटी किती प्रमाणात काम करते याचा काही आपल्याला अंदाज नाही। पण सध्याची परिस्थिती अशी आहे की हा प्रोजेक्ट जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत याचा इम्पॅक्ट रिअल इस्टेटवर खूप दांडग्या प्रमाणात झालेला आहे। जसं की लोकांना आज पण आहे ना, म्हणजे जर तुम्ही बघितलं तर ह्या भागात प्रॉपर्टी घ्यायची का नाही घ्यायची याच्याबद्दल कन्फ्युजन आहे। कारण हा जो मेन महत्वाकांक्षी प्रोजेक्ट यासाठी आहे, इथून जर तुम्ही मगरपट्टा परिसरात जरी आयटी पार्कला कामाला असाल आणि तुम्ही खराडीच्या भागात राहत्या तर तुमचा तो परिसर जाण्याचा जो 30-25 मिनिटाचा वेळ आहे तो वाचून इथून तुम्ही 30 मिनिटं तुम्ही जवळपास तुमचे रिड्यूस होतील। सेम तुम्ही इकडच्या पट्ट्यात राहून जर खराडीच्या आयटी पार्क मध्ये कामाला जाणार असाल तर त्याच्यासाठी पण हा फार महत्वाची दुवा आहे। तर चला आपण बघूया त्याचं काम कुठपर्यंत झालंय। तर या ठिकाणी स्थानिकांचा प्रचंड विरोध असल्यामुळं तर बऱ्याचदा त्यांनी आंदोलनं पण केली। आणि मेजॉरिटी मध्ये जर बघितलं तर जो हा लेफ्ट साईडचा परिसर आहे केशवनगरचा, तर ही साईड बऱ्यापैकी क्लिअर झाली असं आम्हाला इथल्या लोकल माणसाकडून समजलेलं आहे। आणि आम्ही पण त्याचा रिसर्च केला, परंतु त्या साईडचा जो पट्टा आहे जो खराडीकडे निघतो तिथं बऱ्याच स्थानिकांचा अजूनही विरोध कायम आहे, त्यामुळे हे काम पुढे जात नाही। तुम्ही इथं बघू शकता हा मुळा मोठा नदीवरचा प्रोजेक्ट आहे। आणि विकास आणि परंपरा या दोन गोष्टींमध्ये जेव्हा रस्सीखेच असती तेव्हा बऱ्याचदा परंपरेला शह देणं कठीण पडतं। अगदी तसंच काहीतरी झालेलं आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं अगोदर की स्मशानभूमी होत्या 3 धर्माच्या स्मशानभूमी, आणि आता आपल्याला ही करायची, सरकारला करायची असणारी डेव्हलपमेंट आणि आता असणाऱ्या राजकीय छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आपण ठीक आहे ऑन कॅमेरा आता त्या सांगू पण नाही शकत, त्यात असतीलही काही अंतर्गत विरोध, पण ते चेक करावं लागतील। पण याच्यामध्ये दोन्ही पक्षांनी समन्वय साधणं फार गरजेचं आहे। साधारणतः या पुलाची अंदाजित जी कॉस्ट होती ती 56 कोटीच्या आसपास आहे आणि या पुलाची लांबी ती 976 मीटरच्या आसपास आहे, म्हणजे जवळपास 1 किलोमीटरचा हा पूल आहे। तुम्ही पूल बघू शकता, जर व्हिज्युअली तुम्ही बघितलं तर याचा ऑलमोस्ट 70 ते 75% बांधकाम पूर्ण झालेलं आहे। आणि काही जे बांधकाम चालू आहे ते इथं दिसतंय आपल्याला, जेसीबी वगैरे येऊन सगळं चालू आहे। तर आता हा पूर्ण होण्याच्या जो एक्सपेक्टेड कालावधी होता हा साधारणतः 2-3 वर्षाचा असायला हवा होता। 2022 ला काम चालू आहे आणि आता जवळपास आपण 2025 मध्ये, म्हणजे एक साधारणतः 1 किलोमीटर पुलासाठी हा जो वेळ गेलेला हा खूप वेळ गेलेला आहे। आणि हा फक्त एक पूल नसून ही एक विकासाची खूप मोठी शुधोरी होणार आहे दोन्ही भागासाठी। परंतु सध्या ह्या अडून असलेल्या कामामुळे, स्थानिकांच्या विरोधामुळे याचा रिअल इस्टेटवर खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट पडलेला आहे। म्हणजे जे काही लोकांनी
इन्व्हेस्टमेंट करण्याच्या उद्देशाने पूर्वी जी जागा घेतली असेल किंवा फ्लॅट बाग घेतली असतील आणि त्यांना वाटलं असेल की भविष्यात हा ब्रिज कनेक्ट झाल्यानंतर आपली प्रगती होईल, तर ती एक जरा त्यांची आता फार मोठी निराशा झालेली आहे. तर आता आपण लाईव्ह जाणार आहोत आणि पुलाचं ऍक्च्युअल काम बघणार आहोत. मित्रांनो, जशी आपण चर्चा केली की या ब्रिजचं काम 70 ते 75% कंप्लीट झालेलं आहे. केशवनगरची साईड बऱ्यापैकी क्लिअर झालेली आहे आणि दुसरा जो एंड आहे खराडी साईडचा, तो एंड अजूनही पेंडिंगला आहे. मी आता ब्रिजच्या जे सध्याचं जे काम एंड झालेलं आहे त्या टोकावर उभं आहे. तुम्ही इथं बघू शकता, इथं चाल पण काढून ठेवलेली आहे आणि मधला जो पॅच आहे हा नदीचा खालचं जे पात्र आहे ते अजूनही मोकळं आहे. खाली कॉलम टाकणं काम पेंडिंग आहे आणि पलीकडच्या साईडला स्लॅब टाकणं पेंडिंग आहे आणि या दोन स्लॅबच्या मधला जो स्लॅब आहे हा पण काम पेंडिंग आहे. तर ह्या पुलाची पूल ज्यावेळी पूर्णत्वास जाईल त्यावेळी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो लोकांना होणारा ट्रॅफिकचा त्रास आहे हा कमी झालेला बघायला मिळेल. जिथं लोकांची 30 मिनिटं जाते ते काम 5 मिनिटांमध्ये होऊन जाईल आणि भविष्यात पण इथे येणारे इन्व्हेस्टर असतील, लोकल कोणी गुंतवणूकदार असतील किंवा ज्याला कोणाला थोडस समजा एखाद्या ठराविक एरियात घर घेणं परवडेबल नाहीये किंवा प्रॉपर्टी घेणं परवडेबल नाही, तर तो पलीकडे केशवनगरच्या भागात जाऊ शकतो किंवा तिकडचा एरियात राहणारा माणूस ज्याची आता लाईफस्टाईल इम्प्रूव्ह झालेली आणि ज्याला म्हणजे ज्याची तयारी आहे की या खराडीच्या भागामध्ये इऑन IT पार्कच्या आसपास कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करायची, तर त्याला एक चांगलं रिझन मिळून जाईल की नाही आपली कनेक्टिव्हिटी खूप चांगली आणि आपला वेळ वाचतो. तर ही जी प्रगती होईल तर ही प्रगती फक्त हा पूल कंप्लीट झाल्यानंतरच होईल आणि आता आपण अशी अपेक्षा करू की हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल. जसं की आम्ही या व्हिडिओमध्ये मेन्शन केलं त्याप्रमाणे काही ठराविक कारण आम्ही तुम्हाला सांगितली. त्यामध्ये एक प्रामुख्याने कारण जे होतं लँड ऍक्विजिशनचं, दुसरं जे होतं धार्मिक जे काही परंपरा होती, जसं की मी सांगितलं 3 समुदायाची जी स्मशानभूमीचा विषय होता आणि या तिसऱ्या साईडचं जे कारण होतं की खराडीच्या ठराविक लोकांचा यासाठी विरोध होता, त्यांनी काही प्रदर्शनं केली होती. तर ही सगळी कारणं होती. याच्या व्यतिरिक्त काही माहिती नसणारी कारणं किंवा यात जर काही असेल राजकीय इंटरफेअर वगैरे असेल किंवा दोन पक्षांमधला समन्वय साधला जात नसेल आणि जे आम्हाला अजूनपर्यंत माहित नाही, तर ते कारण तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकतात, जेणेकरून ह्या कामाला कशा प्रकारे गती देता येईल आणि हा व्हिडिओ आपल्याला त्या अथॉरिटीपर्यंत कसा लवकरात लवकर पोहोचवता येईल हा आपण प्रयत्न करूया. आणि येणाऱ्या जी डेव्हलपमेंट आहे, जी दळणवळण जे इम्प्रूव्ह होईल बघू शकता. इथं सगळी चाल काढलेली, ड्रेनेजचे कामं झालेले, डिवायडर कंप्लीट झालेला आहे, दोन्ही साईडचे दुतर्फा जे साईडचे कडे ते पण बांधून झालेले. पलीकडे जे थोड्या प्रमाणामध्ये एक्सकेव्हेशनचं काम चालू होतं ते पण ऑलमोस्ट झालेलं आहे. आता हा जो मेन पॅच आहे तो हाच पॅच आहे जिथं हे काम सगळं शिल्लक राहिलेलं आहे. पलीकडे तुम्ही बघू शकता, पलीकडचा जो रोड जातो तो पलीकडे नगर बायपासला कनेक्ट होतो, ज्याच्या करून आपल्याला नगर बायपासला जो कनेक्ट होणारा रोड आहे तो पुढे जाऊन खराडीला कनेक्ट होईल आणि दळणवळण खूप इम्प्रूव्ह होईल. तर अशा पद्धतीने हा रिव्ह्यू होता की ग्राउंड रियालिटी आज आम्ही सांगितलेली तुम्हाला. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, महत्वपूर्ण माहितीसाठी आणि ग्राउंड रियालिटी रिपोर्टसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.